जय हिंद. स्टारलिंक भारतामध्ये फ्री हॉटस्पॉट गेम चेंजर आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत याबद्दल जाणून घेऊया. आपल्याला फ्री हॉटस्पॉट किंवा फ्री इंटरनेट म्हणलं की आपला विषयच आउट होते. त्याच्यामध्ये स्टारलिंक जे आहे, आता हे स्टारलिंक नेमकं काय बघा. स्टारलिंक म्हणजे ही अशी सेवा आहे, तुम्हाला माहिती आहे इलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्या इलॉन मस्कने काय केले, भारतामध्ये स्टारलिंक नावाची नवीन त्याची जी कंपनी आहे तिची सेवा सुरू करणार आहे. याच्यामध्ये काय बघा, उपग्रह जे आहेत पृथ्वीच्या बाहेर फिरणारे उपग्रह, ह्या उपग्रहांद्वारे थेट इंटरनेट दिलं जाणार. अगोदर जर विचार केला तर आपला मोबाईल कनेक्ट असायचा कोणत्या तरी टावरला, टावर कनेक्ट असायचं त्या सॅटेलाइटला, पुन्हा सॅटेलाइट दुसऱ्या ठिकाणच्या टावरला मेसेज पाठवायचं, त्या दुसऱ्या ठिकाणचा जे सॅटेलाइट आहे तो पाठवायचा जमिनीवरच्या टावरला, आणि तिथून दुसऱ्या माणसाचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलला मेसेज भेटायचा. असं लय लांब मोठं नेटवर्क होतं. पण आता इलॉन मस्क काय करणार आहे, हे सगळं कट, हे बाकीचा टावर फिवरवाला कट विषय इथून मोबाईल नेटवर्कच्या बाहेरच्या भागांमध्ये सहज उपलब्ध, म्हणजे मोबाईलचा जर विचार केला तर डायरेक्ट मोबाईलवरून कनेक्शन कशाला, सॅटेलाइटला. हे बाकी मधला टावर बिवर हे कटच केले. कारण काय व्हायचं, जर आभाळ आले ढग आले तर ह्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम यायचा. याच्यामुळे काय होणार, याचा फायदा बघा, वेगवान डाउनलोड, म्हणजे डाउनलोडची स्पीड जास्त होणार, अपलोडची स्पीड जास्त, आणि दुसरी आहे कमी लेटन्सी. कमी लेटन्सी म्हणजे आता हे लेटन्सी काय आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहेत. त्याच्यानंतर गेमिंग आणि व्हिडिओ कॉलसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं. आता व्हिडिओ कॉल म्हणल्यावर तर आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय, आणि गेम म्हणजे तर आपला जीव की प्राण, त्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं असं ठरणार आहे स्टारलिंक. पुढची गोष्ट बघा, स्टारलिंक जे आहे ही स्पेस एक कंपनीचा उपग्रह इंटरनेट सेवा, ठीक आहे, आता लवकरच भारतात सुरू होणार आहे. यामुळे भारतातील दुर्गम, ग्रामीण आणि इंटरनेट कमतर भागांमध्ये, ठीक आहे, वेगवान इंटरनेट स्पीड मिळणार. याच्यामध्ये दुर्गम भाग जर विचार केला तर डोंगराळ भाग असतील, जसं आपल्या भारतामध्ये विचार केला तर उत्तरांचल आहे, उत्तराखंड आहे, जम्मू काश्मीर आहे, अशा भागांमध्ये आपल्या इकडे इंटरनेटची सुविधा त्या तितक्या प्रमाणामध्ये नाही. त्याच्यानंतर ग्रामीण भागांचा विचार केला तर अत्यंत दुर्गम असे ग्रामीण भाग, आपण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधल्या एखाद्या खेड्याचा विचार केला तर त्या भागामधले जे ग्रामीण आहेत, अशा भागामध्ये जिथे इंटरनेटची स्पीड कमी आहे त्या भागामध्ये आपल्याला इंटरनेट वेगवान मिळणार आहे. त्याच्यानंतर स्टारलिंक ही जी आहे एलॉन मस्कच्या स्पेस एक कंपनीचा उपग्रह आधारित, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे काय करते, कमी पृथ्वी कक्षा, म्हणजे ह्याला लिओ म्हणतो आपण, लो अर्थ ऑर्बिट, ह्याच्यामध्ये 7,000 पेक्षा जास्त उपग्रहांद्वारे इंटरनेट प्रदान करते. सध्या जगांमध्ये जवळपास 100 देशांमध्ये स्टारलिंक इंटरनेटची सेवा प्रोव्हाइड करत आहे. पारंपरिक फायबर किंवा सेल्युलर टावर्सवर अवलंबून नाही. ह्याच्यामध्ये जे फायबर ऑप्टिक केबल आहे, जे जमिनीच्या खालून टाकलेलं असते, तुम्हाला माहिती आहे की आपल्या इकडे रस्ते बांधले की रस्ते बांधल्याच्या नंतर रस्ते फोडून त्याच्यामध्ये ते केबल टाकायचं जे काम करतात ना, ते हे इंटरनेटचं केबल टाकतात, आहे की नाही. म्हणजे आपल्या इथल्या लोकायला, त्या इंजिनियरला अकलीचा भागच नाही. रस्ता बांधणं झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा फोडतात आणि त्याच्यात केबल टाकायला चालू करतात. तर ते जे केबल असते ना, त्याच्यामध्ये ह्या फायबर ऑप्टिक केबलचा याचा वापर केला जाते. तर आता भारतामध्ये ह्या फायबर ऑप्टिक केबलची गरज नाही, म्हणजे आपल्या इथून पुढे रस्ते फोडण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, भारतामध्ये 600-700 GBps इतक्या बँडविड्थचा जे इंटरनेट आहे त्याची स्पीड किती असेल, 600-700 GBps. आता हे जे 600-700 GB पर सेकंद असेल, हे सध्या फक्त गव्हर्नमेंटचे जे मोठे मोठे सेक्टर असतात, PSU सेक्टर वगैरे ना, जसं इस्रो, DRDO, अशा महत्वाच्या संस्थांसाठी एवढी स्पीड असेल. आपल्यासाठी साधी ही स्पीड असणार 50 ते 250 MBPS, आहे की नाही. सध्या जिओ देत आहे, एअरटेल देत आहे 100 MBPS, 500-600 रुपये घेतात आपल्याकडून. तर हे आपल्याला 250 MBPS ची स्पीड देणार आहे, फक्त 700 रुपये अशी त्याचा प्लॅन आहे. 2027 पर्यंत याची स्पीड वाढवून 3 TB पर सेकंद. 3 TB म्हणजे विचार करा, MB च्या नंतर असते GB, GB च्या नंतर असते TB, तर 3 TBPS ची स्पीड इथपर्यंत हे देणार आहे. या डिव्हाइसच्या किमतीचा अजून जर विचार केला तर याची एकूण किंमत 33,000 रुपये असू शकते. अजून फिक्स नाही, हे 30,000 ते 33,000 अशा न्यूज मध्ये ऐकायले, त्याच्यानुसार सांगतोय मी. यामध्ये स्टारलिंकचा एक रिसिव्हर असणार आहे, हे मोठा जे दिसतंय हे रिसिव्हर आहे. त्याच्यानंतर एक राउटर आहे, या राउटरला जसं आता आपण वायफाय घरामध्ये घेत असतो सेम तसंच असेल, आणि याच्यासोबत एक माउंटिंग किट मिळणार आहे, हे त्याच्या किटमध्ये आहे. त्याच्यानंतर डाटा प्लॅनचा विचार केला तर याच्यामध्ये 3,000 रुपयाचा जो प्लॅन आहे, मोठावाला प्लॅन असते त्याच्यामध्ये, आणि जर पर्सनल घ्यायचा असेल तर 700 रुपयापासून ते स्टार्ट होणार आहेत.
युजरसाठी अनलिमिटेड डेटा प्लॅन सुद्धा उपलब्ध करणार आहे स्टारलिंक जे आहे. ह्याच्यामध्ये फ्री टायरचा विचार केला, जसं जिओनं आपल्याला फ्री म्हणून आपण जिओच्या रांगेमध्ये उभं राहिलो, आपल्याला इंटरनेटची सवय लागली, 6 महिने आपल्याला फुकट इंटरनेट म्हणून दिलं आणि नंतर आपल्याला आता ती इंटरनेटची सवय झाली, आता ते इंटरनेट सोडता येत नाही आणि ह्या वेळेला जिओनं त्याचे इंटरनेटचे रिचार्ज एवढे महाग केलेत की आता आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्या काळात जे BSNL कंपनी होती 2020च्या जवळपासच्या काळामध्ये देशामध्ये एकूण 14 लाख लोकांना 14 लाख रोजगार द्यायची. तर त्या 14 लाख रोजगार देणाऱ्या BSNLला कुठेतरी आपल्या गव्हर्नमेंटच्या नाकामीमुळं हे BSNLला डुबवण्यामध्ये आपण गव्हर्नमेंट सक्सेसफुल झालं आणि कुठेतरी हे जिओ सारखे जे नेटवर्क आहेत यांनी 5G भारतामध्ये चालू करून पुढे गेलेत. आता जर विचार केला तर आपली सरकारी कंपनी जर राहिली असती तर एवढ्या लोकांना गव्हर्नमेंट जॉब भेटले असते. आणि इंटरनेटचा विचार केला तर BSNL कमजोर कधीच नव्हतं बरं. BSNLला कमजोर समजू नका. BSNLला भारतापासून तर अंदमान निकोबार पर्यंत 2500 किलोमीटर हे जे केबल सांगितलं ना तुम्हाला, समुद्राच्या खालून टाकली होती, ती बी 2000च्या काळामध्ये. म्हणजे BSNL टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जगामध्ये नंबर टॉप 5 मध्ये होती. पण गव्हर्नमेंटच्या नंतरच्या नीतीमुळे जर आहे ना BSNL बघितलं तर ते भविष्यामध्ये बुडलं आणि त्याच्या जागी कोण आले? जिओ आले. तर BSNL 5G 4G अपग्रेडेशन केलं असतं तर ते पण टिकलं असतं. आता बघा, 1 महिन्याचा ज्यावेळेस स्टारलिंक फ्री मध्ये आपल्याला इंटरनेट देईल, त्याच्यामध्ये आपल्याला ह्याची जी स्पीड आहे ती स्पीडची आपल्याला सवय लागन व्हिडिओ कॉलसाठी, गेम खेळण्यासाठी आणि मग त्याच्यावरून आपण निर्णय घेऊ शकतो की स्टारलिंक पुढे वापरायचं की नाही. भारतासाठी हे महत्वाचं काय बघा, ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी, जसं बोललो मी आता, भारतातील 2,50,000 गावांना हाय स्पीड इंटरनेट देण्याचा यांचा प्लॅन आहे सुरुवातीचा. दुर्गम भाग जसे की हिमालय असेल, जंगल असेल, या भागामध्ये कनेक्शन. दुसरा महत्वाचा पॉईंट आहे आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती व्यवस्थापनचा जर विचार केला तर भूकंप असेल, पूर असेल, यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये विश्वसनीय इंटरनेट, जिथं आपल्या इथं भूकंप आला, पूर आला, अशा ठिकाणी आपले वायर वाहून जातात, काहीतरी तुटतंय, टावर पडतंय, हे होतंय, त्यावेळेला इंटरनेटची सुविधा नसते. पण इथं हे सॅटेलाइटमुळे कनेक्शन दिल्यामुळं भूकंपाच्या असो किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये इंटरनेट कधीच बंद पडणार नाही, इंटरनेट चालूच असणार. तातडीच्या सेवांसाठी उपयुक्त आहे याचा. ह्याचे उदाहरण बघितले तर टेलिमेडिसिन आहे, आपत्कालीन प्रतिसादामध्ये ह्याचा महत्वाचा फायदा होणार आहे. हे इलॉन मस्क माणूस आहे, हे आपल्यासाठी चांगलं काम करायला आहे, एवढं भारी इंटरनेट आपल्याला देऊन. पुढे ह्याचा महत्वाचा पॉईंट बघितला तर शिक्षण आणि अर्थव्यवस्था. ऑनलाईन शिक्षण आहे, ई बँकिंग आहे, डिजिटल गव्हर्नन्स आहे, ह्याला चालना मिळणार आहे भविष्यामध्ये भारतात. ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यापर्यंत उच्च प्रतीचं शिक्षण मिळणार आहे. त्याचं कारण आहे इलॉन मस्क. ग्रामीण भागामध्ये नवीन व्यवसाय आणि संधी, रोजगारांची निर्मिती पण याच्या माध्यमातून होऊ शकते. त्याच्यानंतर आता जर पाहिलं आपण तर विमानामध्ये आता इंटरनेट भेटत नाही, विमानाचं वायफाय घ्यावं लागते, त्याच्यासाठी एक्स्ट्रा पे करावं लागतात. काही विमान सेवा फ्रीमध्ये असतात पण बाकीच्यांना पे करावं लागते वायफायसाठी. पण देशांच्या अंतर्गतमध्ये जेवढे विमान आहेत त्यांच्यामध्ये मोफत इंटरनेट सेवा स्टारलिंक प्रोव्हाइड करणार आहे. पुन्हा बघा, ह्याच्याबद्दल काही आपल्याला महत्वाचे कन्सर्न आहेत, चिंता आहेत, त्या आहेत नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न. ह्याच्यामध्ये माहितीचा अनधिकृत वापर. मणिपूर आणि अंदमानमध्ये स्टारलिंक उपकरणांचा बेकायदेशीर वापर होऊ शकते. हे कसा बघा, जे तस्कर आहेत, जे दहशतवादी आहेत, हे त्यांच्या कारवाया करण्यासाठी स्टारलिंक इंटरनेटचा वापर करू शकतात. याकडे गव्हर्नमेंटने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता US म्हणजे अमेरिकेची ही संस्था आहे, अमेरिकेचा इलॉन मस्क, ट्रम्पचा दोस्त, त्यामुळं स्टारलिंकचे अमेरिकन गुप्तचर आणि लष्करी संस्थांशी डायरेक्ट संबंध आहेत. तिथलं जे इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांच्यासोबत याचे डायरेक्ट संबंध आहेत. तर भारताच्या संप्रभुतेस धोका निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर बघा, नियामक अडथळ्यांचा विचार केला तर भारत सरकारने लायसन्स मिळवण्यासाठी कठोर सुरक्षा तपासणी आवश्यक आहे. ठीक आहे, स्टारलिंकचे लायसन्स जे देणं आहे त्याच्यासाठी भारतानं एक नवीन कठोर सुरक्षावाली नियमावली बनवायला पाहिजे. डेटा गोपनीयतेचा विचार केला तर स्टारलिंकचे सर्व्हर अमेरिकेमध्ये आणि डेटा सुरक्षेचा प्रश्न भारतासमोर नेहमीच राहील. तुम्हाला माहिती आहे, पाठीमागे एक पेगासस नावाचं सॉफ्टवेअर आलं तर आपले इथले सगळे नेते जे आहेत एवढे घाबरले होते की त्याला वाटलं आपले कुठं काळे चिट्टे बाहेर निघतात की आता. तसंच हे जे स्टारलिंक आहे भविष्यामध्ये आपल्या नेत्यांची सगळी माहिती अमेरिकेला देऊ शकते, त्यामुळं ते याला विरोध करतात की नाही बघूत. पुढील 1-2 महिन्यामध्ये जुलै-ऑगस्ट 2025 पर्यंत भारतामध्ये स्टारलिंक सेवा अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता आहे. ह्याच्यासाठीचे बाकीचे कंपनीने भारतात अधिकृत परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तर स्टारलिंक जो आहे तो भारतामध्ये नक्कीच गेम चेंजर ठरणार आहे.
हे जे जिओ, रिलायन्स, जिओ झालं, त्याच्यानंतर एअरटेल झालं, हे त्यांच्या मनानं पाहिजे तेवढे किमती वाढवायलेत. गोरगरिबांच्या प्रश्नाचा, गोरगरिबांच्या अडचणीचा विचार न करता त्यांना पाहिजे तसल्या किमती वाढवतात. तर ह्यांच्यासाठी स्टारलिंक सारख्या ज्या कंपनी आहेत त्या भारतामध्ये येणं गरजेचं आहे. हा मनमानी कारभार भारतामध्ये चालू आहे, तो कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळं स्टारलिंकला भारतामध्ये प्रतिसाद कसा मिळतोय हे येणारा वेळ आपल्याला नक्कीच सांगेल. हा, पण गेम खेळणाऱ्या, व्हिडिओ कॉल असेल, गेम असेल, ऑनलाईन जे जास्त वापर करतात त्यांच्यासाठी स्टारलिंक म्हणजे एक वरदानच आहे. तर ही स्टारलिंक बद्दलची महत्त्वाची काय माहिती आहे. ज्यावेळेस स्टारलिंक चालू होईल त्यावेळेस आपण त्याचं वर्किंग, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं वर्किंग कसं असतंय, नेमकं काय काम करतंय याबद्दल एकदा सविस्तर पुन्हा चर्चा करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.